जय मल्हार मित्रांनो, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहलिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आहे आता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे। तर मित्रांनो, या ठिकाणी श्री खंडोबाचं एक मंदिर आहे। अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाची मंदिर आहेत, पण मूर्ती एकच आहे। तर मित्रांनो, दोन्ही गावकऱ्यांच्या मानकऱ्यांमध्ये जो करार झालेला आहे त्या करारानुसार श्री खंडोबा अंदूर येथील 15 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर नुकतीच यात्रा पार पडली आहे अंदूर येथील। तर आता श्री खंडोबा उर्वरित 2.5 महिने नळदुर्ग येथे वास्तव्यात असणार आहेत। तर मित्रांनो, या दोन्ही गावामधील लेखी करार हा नुसता करार नसून एक मोठा उत्सव साजरा केला जातो। तर हा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो आणि या यात्रेचं वैशिष्ट्य काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही अंदूर येथील देवस्थानातून श्री खंडोबाची मूर्ती बाहेर आणण्यात आली आहे आणि अवघ्या थोड्याच वेळामध्ये श्री खंडोबाचं नळदुर्ग येथे प्रस्थान होणार आहे। तर पाहू शकता भाविकांची किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, श्री खंडोबा अंदूर येथील देवस्थानातून प्रस्थान झालेले आहेत। आता आपण आलोय नळदुर्ग येथील खंडोबा रोडवरती। तर पहाटेचे 4 वाजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सडी मारून छान प्रकारे रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत आणि श्री खंडोबाचं या ठिकाणी जोरदार वेलकम होणार आहे। तर मित्रांनो, दोन्ही गावातील हा करार नसून एक मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो। आता आपण समोर पाहत आहात फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे आणि श्री खंडोबा पालखीत बसून नळदुर्गच्या देवस्थानाकडे रवाना होत आहेत आणि हा उत्सव पोलिसांच्या देखरेखीखाली आणि नळदुर्ग आणि अंदूर या दोन्ही गावच्या मानकऱ्यांमध्ये व भाविकांमध्ये हा कार्यक्रम पार पाडला जातो। तर पाहू शकता तुम्ही हलग्या वगैरे आपल्याला समोर दिसत आहेत। अतिशय वाजत गाजत या ठिकाणी श्री खंडोबाची पालखी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पालखी जवळ आलेल्या मित्रांनो, दर्शन घेऊया। अणदूर आणि नळदुर्ग ही 2 गावे वेगवेगळी असून दोन्ही गावामध्ये 4 किलोमीटरचे अंतर आहे। या दोन्ही गावात श्री खंडोबाची मंदिरे असली तरी मूर्ती मात्र एकच आहे। श्री खंडोबाची मूर्ती अंदूर येथे 10.25 महिने तर नळदुर्ग येथे 2.25 महिने असते। अंदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अंदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यांमध्ये मूर्ती नेण्या आणण्याचा लेखी करार केला जातो। तर मित्रांनो, नळदुर्गच्या मंदिरात पालखीचं आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये श्री खंडोबाची मूर्ती मंदिरात नेण्यात येईल। तर पाहू शकता तुम्ही किती मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत।
तर पाहू शकता मित्रांनो, श्री खंडोबाची मूर्ती मंदिरात नेण्यात येत आहे. तर मित्रांनो, पहाटेचे जवळपास 5 वाजलेले आहेत. आता यानंतर विधिवत पूजा करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. आजपासून पुढील 1.5 महिने श्री खंडोबाची मूर्ती मैलारपूर येथे म्हणजेच नळदुर्ग येथे वास्तव्यास असणार आहे आणि पौष पौर्णिमेस यात्रोत्सव साजरा होणार आहे. श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे. महादेव म्हणजे खंडोबा आणि खंडोबा म्हणजे महादेव. महादेवाने मल्हारी मार्तंड म्हणजे श्री खंडोबा अवतारामध्ये जयाद्रीशी विवाह करण्याचे वचन पार्वतीला दिले होते. त्यामुळे महादेवाने मल्हारी मार्तंड अवतारात बानाईशी विवाह केला. बानाई म्हणजे जयाद्री आणि म्हाळसा म्हणजे पार्वती. हेगडी प्रधान म्हणजे विष्णू आहेत. चला तर मित्रांनो, आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी आणि प्रत्यक्षात मूर्ती कशी दिसते आपण ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. श्री खंडोबाची मूर्ती किती छान प्रकारे सजवली गेलेली आहे आपण पाहू शकता. श्री खंडोबाच्या मूर्तीच्या पाठीमागे प्रभावळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मूर्तीच्या उजव्या साईडला हेगडे प्रधानांची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला म्हाळसा देवीची मूर्ती विराजमान आहे. महादेवाने दिलेल्या या वचनाचा त्रास म्हाळसाला खूप झाला. तिला ते सहन झाले नाही. त्यामुळे तिने खंडोबाला वृद्ध होण्याचा श्राप दिला. त्यामुळेच श्री खंडोबाने चंदनपुरीत वृद्ध होऊन बानाईच्या घरी मेंढपाळ म्हणून 12 वर्षे चाकरी केली. 12 वर्षानंतर म्हाळसाच्या शापातून मुक्ती मिळाल्यानंतर श्री खंडोबाने बानाईला चंदनपुरीतून नळदुर्गात आणून विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले. त्यामुळेच या स्थानाला मोठे महत्व आहे. ही आख्यायिका फार कमी लोकांना माहीत होती. हल्ली निघालेल्या जय मल्हार मालिकेमुळे ती सर्व लोकांसमोर आली. तर मित्रांनो, अखेर तो दिवस उगवलेला आहे ज्या दिवसाची सगळे भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. तो दिवस म्हणजे पौष पौर्णिमेचा दिवस. याच शुभ दिनी श्री खंडोबा आणि बानाई यांचा शुभविवाह झाला होता. आता आपण जे दृश्य पाहिलं ते होतं वारू खेळतानाचं दृश्य. समोर दिसत आहे आपल्याला नगरखाना. नगरखान्याच्या समोर या ठिकाणी फुलांची माळा घातलेली आहे. आता आपण आलोय मंदिराच्या खालच्या बाजूला म्हणजेच म्हसोबा मंदिराकडे, ज्या ठिकाणी बोरी नदी वाहते. या ठिकाणी काही भाविक नंदी ध्वजावरती वस्त्र चढवताना दिसत आहेत. नंदी ध्वजावरचं वस्त्र
जर जुनं झालं किंवा सुतक असेल तर ते वस्त्र पाण्यामध्ये सोडून नवीन वस्त्र घालतात. तर या नंदीध्वजावरती नवीन वस्त्र चढवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय जुन्या मंदिराकडे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नंदीध्वज उभे आहेत. नंदीध्वजालाच काट्या असं संबोधलं जातं. तर पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे या ठिकाणी या काट्या सजवण्यात आलेल्या आहेत. अशी जवळपास 700हून अधिक नंदीध्वज आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. तर या यात्रेचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, आत्ता आपण नंदीध्वज नाचवतानाचं दृश्य पाहिलं आणि सोबतच वारू खेळतानाचं पण दृश्य पाहिलं. या ठिकाणी एक नंदीध्वज आहे, पाहू शकता रंगीबेरंगी फुलांनी ही नंदीध्वज सजवलेला आहे. मित्रांनो, आता आपण जाऊया खेळण्यांकडे. तर या ठिकाणी आहे लहान मुलांसाठी रेल्वे गाडी आणि या रेल्वे गाडीमध्ये माझी मुलगी पण बसलेली आहे. तर ही मागच्या सीटवर बसलेली माझी मुलगी आहे. हे बघा ही. आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी आहे आकाश पाळणा. अशी बरीच मोठी मोठी खेळणे या यात्रेमध्ये असतात. लहान मुलांचं व मोठ्यांचं पण या ठिकाणी मनोरंजन होणार आहे. तर पाहू शकता किती लखलखीत आणि किती तेजस्वी दिसत आहे तो पाळणा. आणि या ठिकाणी आहे खाऊची दुकाने. आणि इकडे पाहू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नंदीध्वज उभे आहेत. या ठिकाणी एक नंदीध्वज आहे. तर पाहूया तो नंदीध्वज कुठल्या गावाचा आहे. तर हे आहे वारू मंडळ मुरुड अकोला, तालुका आणि जिल्हा लातूर. तर या ठिकाणी अश्व आहे. त्या अश्वावरती श्री खंडोबा आणि बानाई यांची मूर्ती विराजमान आहे. तर थकलेले लोक झोपलेले आहेत. रात्र खूप झालेली आहे. तर मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला काही नंदीध्वज नाचवताना दिसत आहेत. तर आणखीन 3 ते 4 तासामध्ये छबिना निघणार आहे. छबिना म्हणजे नळदुर्ग आणि अंदूरच्या मानाच्या काठ्या म्हणजेच नंदीध्वज यांचा या मंदिरामध्ये मिलाप होणार आहे. तर पाहू शकता किती छान प्रकारे या नंदीध्वजाची लाइटिंग वगैरे केलेली आहे. भव्य अशा मिरवणुका या यात्रेमध्ये निघत असतात.
तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराकडे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाविकांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. छबिनाची वेळ होत आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप झालेली आहे. सगळीकडे तुम्हाला पिवळसर दिसत आहे, कारण भंडाऱ्यामुळे या ठिकाणचा सगळा परिसर एकदम पिवळसर झालेला आहे. या ठिकाणी पण काही नंदीध्वज आपल्याला पाहायला मिळतात. तर मंदिराच्या खालच्या बाजूचा हा परिसर आहे. रात्री 2च्या दरम्यान छबिना निघतो, ते पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणून पण मंदिराचं दृश्य पाहू शकता तुम्ही. किती लखलखीत आणि ते तेजस्वी दिसत आहे. गोल्डन टेम्पल सारखं असं दृश्य आपल्याला या मंदिराचं दिसत आहे. तर आता वेळ झालेला आहे मित्रांनो छबिन्याची. नळदुर्ग येथील मानाच्या काठ्या आणि अंदूर येथील मानाच्या काठ्या म्हणजेच नंदीध्वज या दोन्ही गावचा मिलाप या ठिकाणी होणार आहे मंदिरामध्ये. तर फटाक्याची आतषबाजी सुरू झालेली आहे. तर या ठिकाणाहून नळदुर्गच्या मानाच्या काठ्या आपल्याला पाहायला मिळतात. नळदुर्ग आणि अंदूर या दोन्ही गावच्या मानाच्या काठ्या यांचा मिलाप म्हणजेच छबिना होय. तर मित्रांनो, ही मिरवणूक आणि छबिना बराच वेळ चालतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी गर्दी खूप असते, त्याच्यामुळे तेथील व्हिडिओ काढणे खूप अवघड आहे. तर मित्रांनो, नळदुर्ग येथील श्री खंडोबाचे आगमन तसेच नळदुर्ग येथील श्री खंडोबाची यात्रा कशा प्रकारे पार पाडली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. तर मित्रांनो, नळदुर्ग आणि अंदूर हे दोन मंदिरे कशा प्रकारे झाली याचं नेमकं कारण काय याच्यावरती डिटेलमध्ये एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही, आय बटनवरती लिंक दिलेला आहे, जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.